नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर बघा सकाळचे 6:15 वाजलेत आणि मी कामावर पोहोचली आहे. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज 2 दिवस झाले मुंबईमध्ये खूप जबरदस्त थंडी आहे. त्यामुळे मी स्वेटर काढून ठेवलंच नाही. स्वेटर काढायची इच्छाच झाली नाही, एवढी थंडी वाजत होती. आणि स्वेटर सकट मी सुद्धा कामावर पोहोचली. आता किचनमध्ये एंट्री केल्यावर तर मला स्वेटर काढावंच लागेल स्वयंपाक करताना. म्हटलं चला तोपर्यंत थंडी नको वाजायला म्हणून मी स्वेटर काय काढलं नाही आणि कामावर एंट्री केली. बरं, आज खूप एक स्पेशल दिवस आहे, कारण आज माझ्या लाडोबाचा हॅपीवाला बड्डे. तर तेच तुम्हाला आजच्या माझ्या व्हिडिओतनं बघायला मिळणार आहे की माझ्या लाडोब्याचा हॅपीवाला बड्डे आम्ही कसा सेलिब्रेट करतो, आजच्या दिवशी आम्ही काय काय करणार आहे, ते संपूर्ण आजच्या व्हिडिओतनं तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. फायनली पहिल्या कामावर पोचली आणि नाश्त्यासाठी मी मस्त महाराष्ट्र स्टाईलचे कांदा पोहे बनवले. बटाटा पण टाकला, शेंगदाणे, मिरची, खूप सारी कोथिंबीर टाकून मस्तपैकी पोहे बनवले नाश्त्यासाठी. त्यानंतर लंचसाठी बनवली फ्लावर बटाट्याची सुक्की भाजी. तर थोडंही पाणी न घालता फक्त वाफेवर फ्लावर बटाट्याची अशी मस्त मोकळी सुक्की भाजी बनवलेली आहे, कांदा आणि टोमॅटो घालून, खूप सारी कोथिंबीर टाकून. त्यानंतर चपात्या बनवल्या आहेत. तर राजगिऱ्याची चपाती बनवलेली आहे बीटरूट टाकून. तर बीटरूट राजगिऱ्याची रोटी बनवली आहे. तर चला आता पटापट टिफिन भरूया. तर काल सर टिफिन जो मी नेहमी भरते ना, तो ऑफिसमध्येच विसरून आले. त्यामुळे आज ह्या टिफिनमध्ये सरांना लंच आणि ब्रेकफास्ट पॅक करायचा आहे. तर एका खणामध्ये मी टाकला, एका साईडच्या खणामध्ये मी पोहे भरले, नंतर दुसऱ्या बाजूला मी भाजी भरली. त्यानंतर असा फॉईल पेपर घेतला, त्यात मी चपात्या भरल्या आणि अशा प्रकारे सरांचा हा टिफिन पॅक केला. तर आता फ्रूट भरायचं आहे आपल्याला एका टिफिनमध्ये. तर आता दुसरा डब्बा काढते आणि त्याच्यामध्ये टिफिन भरते. तर टिफिन छान आहे हा, व्यवस्थित मी पॅक केला, सगळं व्यवस्थित राहिलं आणि मोठा टिफिन आहे. तर चौथा एक डब्बा घेतला, त्याच्यामध्ये अशा पपईची साल काढून घेतली, बिया काढून घेतल्या आणि व्यवस्थित अशा पपईच्या फोड्या करून पपई पॅक केली एका टिफिनमध्ये. आणि अशा प्रकारे मी पटापट टिफिन पॅक करून घेतला आहे. तर मी जसं तुम्हाला मगाशी बोलली, माझ्या मुलाचा आज हॅपी बड्डे आहे. तर काय खूप मोठं सेलिब्रेशन वगैरे करणार नाही आहे आम्ही, कारण अजून 1 वर्ष झालेलं नाही आहे सासूबाई जाऊन. त्यामुळे मी मुलाला नवीन कपडे देखील घेतलेले नाही आहेत. त्याचे जे घरात कपडे आहेत तेच कपडे घालणार आहोत. अशा जुन्या काही रीतिरिवाज पद्धती असतील ना, तर त्या ज्या म्हणजे शक्य तेवढ्या आपण पाळल्या पाहिजे असं मला वाटतं, ज्या शक्य आहेत. काही गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच असतात बनवलेल्या पूर्वजांनी. तर त्याला काही नवीन कपडे वगैरे काहीच खरेदी केलेली नाही आहे. जे घरातले कपडे तेच कपडे त्याला घालणार आहोत. फक्त एक छोटंसं काहीतरी गिफ्ट द्यायचा विचार करते मी, आणि आणलेलंसुद्धा आहे त्याच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट. ते काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. टिफिन पॅक झाल्याच्या नंतर मी किचन वगैरे साफ करायला घेतली. त्यामुळेच तुम्हाला म्हटलं आजचा व्हिडिओ स्पेशल आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मग किचन वगैरे क्लीन केल्यानंतर मुकेश भैयानी ज्यूस बनवायला घेतलं, कारण खूप महत्त्वाचं माझं एक काम आता मुकेश भैया हँडल करतायत, म्हणजे स्वतः करतायत. गाजर, बीटरूट, आवळा आणि आल्याचं जे ज्यूस आहे ते रोज आता मुकेश भैया बनवत आहेत. तर त्यामुळे मला एक 10 मिनटं लवकर निघता येतं इथून. लवकर म्हणजे मला वेळेत निघता येतं, नाही तर खूप उशीर होतो. तर हा ज्यूस आता बनवायचीच तयारी मुकेश भैया करतायत आणि मी आपली बाहेर निघाली आहे. सध्या तब्येत थोडीशी मागे पुढे होती आहे, कारण थंडी जास्त असल्यामुळे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे की बॉडी पेन खूप होत आहे. गोळ्या औषधं आणल्या आहेत, पण गोळ्या औषधं पण डॉक्टर म्हटले की 2-4 दिवस लागतील ते असर करायला, कारण मसलला सूज सांगितलेली आहे. तर त्यामुळे मी गरम पाण्याने वगैरे शेक घेते आणि गोळ्या औषधं घेते. लिफ्टमध्ये आली, पण माझं आहे ना, हे मागचं मानेच्या दोन्हीकडच्या बाजूचे खांदे वगैरे असे खूप दुखत होते, खूप पेन होत होते. माझा स्वतःचा हात जरी लावला तरी दुखत होतं, एवढं मला पेन होत होतं. पण आता मी तशीच कामावर आली आहे, कारण की कसं आहे ना, एक सुट्टी माझी ऑलरेडी ह्या महिन्याची झालेली आहे. तर मी म्हटलं एक सुट्टी सांभाळून ठेवूया. तर मुलगा बोलत होता, मम्मी आज माझा बड्डे आहे, तर तू सुट्टी घे, नको जाऊ कामावर, तुझी तब्येत पण खराब आहे. तर मी म्हटलं नको बेटा, मी काय लगेच येईल 4 तासात कामावरनं घरी, तू झोपेतनं उठशील तोपर्यंत मी येऊन जाईल. असं म्हणून मी कामावर आली. तर दुसऱ्या कामावर पण आज पोहेच बनवले होते ब्रेकफास्टसाठी. तर तिकडे पण पोहे आणि इकडे पण पोहेच बनवले. त्यानंतर लंचसाठी बनवलेली आहे ही वाटाण्याची उसळ.
तर ही वटाणे जे हिरवे वटाणे आहेत ना ते घरात त्यांनी रात्री भिजत घातलेले आणि त्याचीच ही मस्त भाजी केलेली आहे. इथे वाटण खूप कमी खाल्लं जातं, वाटणाच्या भाज्या होत नाही मोस्टली. त्यानंतर मी चपात्या बनवलेल्या आहेत, मस्त मऊ गोल गरगरीत अशा चपात्या बनवल्या. त्यानंतर भात बनवला, म्हणजे भात चपाती भाजी नाश्ता म्हणजे पोहे, हे सगळा स्वयंपाक मी आज इथे बनवलेला होता. कसं आहे ना, घरी आपण एखादं काम टाळू शकतो, एखाद्या कामाला नाही असं म्हणू शकतो किंवा मुलांवर किंवा मिस्टरांवर टाकू शकतो, पण कामावर तसं चालत नाही. कामावर ते म्हणतील ते काम करावंच लागतं आणि कामावर ते सांगतील तसंच करावं लागतं. तर हे तसंच काहीसं होतं आहे माझ्याबरोबर. नेमकी तब्येत खराब आहे, पण कामावर काम जास्त असूनही मला काही बोलता येत नाही आहे. पण ठीक आहे, मी म्हटलं की आपल्याला घरी तर आपण जाऊन घरचं तर आपण हँडल करतो आहे जे काम, ते आपण थोडंसं मागे पुढे करू शकतो. तर सगळ्या कढया वगैरे रिकाम्या केल्या, सगळं जेवण मी ट्रान्सफर करून घेतलं दुसऱ्या भांड्यांमध्ये आणि किचन गॅस सगळं क्लीन केला, गॅसचं मेन नॉब बंद केला, सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवली आणि आता मी चालली आहे घरी. तर घरी गेल्यावर मुलाचा टिफिन बनवायचा आहे, पण आता मी काहीतरी शॉर्टकट मारणार आहे कारण मला खूप बॉडी पेन होत आहे. मी आता पहिले त्याचा काहीतरी पटकन टिफिन देणार आहे आणि त्यानंतर थोडा वेळ आराम करणार आहे, कारण गोळ्या औषधं घेतल्यावर थोडा आराम करा असं डॉक्टरांनी सांगितलं आहे, तेव्हाच ते पेन रिलीफ होईल. घरी आली आणि चेंज वगैरे पण नाही केलं. मी म्हटलं पहिले ह्याची तयारी करते. कांदा टोमॅटो आणि मिरची कापून घेतली. काय करावं काय शॉर्टकट करावं मला काही सुचत नव्हतं, म्हणून कांदा टोमॅटो मिरची कापली, अंडं फोडून एका वाटीत टाकलं आणि त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं आणि कांदा टोमॅटो आणि मिरची जे मी बारीक चिरलेली होती ती त्या वाटीमध्ये मी टाकली आणि ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. म्हणजे आपण ऑमलेटला जसं करतो ना तसंच अंड्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची हळद मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे. आता मी ह्याचं आहे ना ब्रेड ऑमलेट बनवणार आहे. ब्रेड ऑमलेट पण म्हणू शकता किंवा ब्रेड ऑमलेट सँडविच पण म्हणू शकता किंवा ब्रेड अंडा सँडविच पण म्हणू शकता. तर हे मी माझ्याकडे जे सँडविच मेकर आहे त्याच्यामध्ये बनवणार आहे. तर एक हाफ ब्रेड आणायला सांगितला मुलाला आणि हे जे माझं सँडविच मेकर आहे त्याला मी मस्त तेल लावून घेतलं, तेलाने ग्रीस केलं. बटर किंवा तूप पण लावू शकतो, पण माझ्याकडचं बटर संपलं होतं म्हणून मी तेलानेच ग्रीस केलं. त्यानंतर ब्रेड ठेवले 2 त्या सँडविच मेकरमध्ये आणि मग त्यानंतर हे जे आपण अंड्याचं बॅटर बनवलेलं कांदा टोमॅटो आणि मिरची टाकून ते मी ह्या ब्रेडवर पसरवलं सगळ्या बाजूनी आणि ह्या अंड्यामध्ये आपले 2 ते 3 सँडविच होणार आहे. त्यानंतर आहे ना ह्याच्यावर चीज टाकायचं मस्तपैकी आणि मग दुसरा आहे ना ब्रेडचा स्लाईस ठेवायचा. पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना माझ्याकडचा ब्रेड आणि माझ्याकडचं बटर आणि चीज दोन्ही संपलं होतं, कारण की ह्यावेळेला जेव्हा मी डीमार्टला गेली ना तेव्हा नेमक्या ह्या 2 वस्तू विसरून आली. मी पनीर पण नाही आणलं, बटर पण नाही आणलं आणि चीज पण नाही आणलं. तर अशी ही मशीन मी ऑन केली आणि एक त्याचा टिफिन आणला आणि प्लेट आणली, ह्याच्यामध्ये मी ह्याला सँडविच देणार आहे. तर मला कंटाळा एवढा आला आहे ना, एवढं बॉडी पेन होतं आहे ना, ते होईपर्यंत तिथेच बसून राहिली. मुलगा मला बोलला तरी, मम्मी तू टिफिन नाही दिलंस तरी चालेल आज, पण कसं आहे ना टिफिन नाही दिलं की मला पण समाधान नाही होणार. तर माझ्या हिरोचा आज हॅपी बर्थडे आणि हॅपी बर्थडेच्या दिवशी त्याला बिना टिफिनचा कसं पाठवू. तर बिचाराने जुनेच कपडे घालून रेडी झाला आहे आणि त्याच्या कॉलेजमध्ये सर्वांना माहिती आहे त्याचा बड्डे आहे. तर मी म्हटलं की बाळा ते तू गेल्या वर्षाचेच कपडे घाल आणि दिवाळीला घेतलेले कपडे म्हणजे आम्ही घेतलेच नव्हते ना दिवाळीला पण कपडे. गेल्या दिवाळीला जी खरेदी केली होती तीच, कारण दिवाळीच्या काही दिवस आधीच सासूबाई गेल्या होत्या, एक्सपायर झाल्या. मग त्यामुळे आमची दिवाळीला पण आम्ही खरेदी केली नव्हती. जे कपडे होते घरातले तेच मुलांनी बड्डेच्या दिवशी घातले. फायनली तुमच्याशी बोलता बोलता बघा आपले सँडविच रेडी झालेत. मस्त असे कट केले आणि ते त्याला टिफिनमध्ये दिले. तोपर्यंत तो मागे वाट बघत होता मम्मी कधी टिफिन देईल, आणि मम्मी हे पटापट सगळे सँडविच केले आणि ते त्याला दाखवले. तसं हे दुपारी काहीतरी साधंवाधं जेवण बनवेल. संध्याकाळी आम्ही बाहेर जातो जेवायला. तर बड्डेच्या दिवशी आम्ही काहीच मोठं सेलिब्रेशन करत नाही, जसे इतर लोक 4-4, 5-5 किलोचे केक आणतात, 20-25, 50-100 लोकांना बोलवतात, मोठमोठ्या पार्ट्या करतात. आम्ही असं काहीच करत नाही. आता माझी मुलं मोठी झाली, कॉलेजला जायला लागली, तरी पण मी आजपर्यंत असा मोठा बड्डे कधीच सेलिब्रेट केला नाही. मला असं वाटतं की हा फालतू खर्च आहे. मुलांचा वाढदिवस म्हणजे त्यांचा दिवस आहे, त्यांना जे आवडतं ते करावं. तर आज माझ्या हिरोचा हॅपी बड्डे. तर हॅपी बर्थडे.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू माय बच्चा. जर तुझ्या हाताने आजीला ब्रेड दे. अरे दे ना. घाबरतो काय करणार आहे. तर लाडोबाच्या बड्डेला आशीर्वाद द्यायला आल्यास शेवटी, आणि त्याला भीती वाटते ॲक्च्युली द्यायला. मी त्याला बोलली तुझ्या हाताने दे, तर त्याला भीती वाटली म्हणून मग त्याने माझ्या हातात दिला आणि मग मी दिला आणि बघितलं कसं लगेच घेतलं. आणि आता तुम्ही बघू शकता ते व्यवस्थित पायात धरून असं खाणार, इथून उडून परत इकडेच येणार. हे बघा, इकडे येऊन मग नंतर पायात धरून खाणार आणि जर त्याच्याने पोट नाही भरलं तर अजून पुन्हा मागून खाणार आणि जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ओरडणार. बस मला ह्याच गोष्टीचा आनंद आहे की माझ्या प्रत्येक सुखात दुःखात हे येतात, बघतात आम्ही काय करतोय काय नाही. आणि आजच्या दिवशीसुद्धा माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा त्याला आशीर्वाद द्यायला आल्या आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्हाला तेच दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि बहुतेक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर केलेलं आहे की हे एका दिवसाचं नाही आहे, हे रोजचं आहे. तर बघू शकता तुम्ही की कसं मस्त गॅलरीत बसून त्यांनी सगळं खाल्लं आहे आणि त्यामुळे ना मला असं मनाला समाधान वाटतं की त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या डोक्यावर आहेत. तर बघू शकता फायनली माझं सगळं काम झालं आणि मग मी आता थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी मिस्टर आल्यावर हेच ते गिफ्ट आहे जे मी माझ्या मुलासाठी आणलेलं आहे. 2 दिवस आधीच आणलं होतं आणि तेच त्याला दाखवलं. तर ही चांदीची चैन आहे. त्याला म्हटलं बेटा सध्या सोनं खरेदी करणं आपल्या बजेटच्या बाहेर आहे म्हणून आम्ही चाललोय बाहेर. आज आहे माझ्या मुलाचा हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे माझ्या मुलाचा, त्यामुळे आता हॅपी बर्थडे सेलिब्रेट करायला आम्ही चाललोय बाहेर. आणि तुम्हाला माहिती आहे मी माझ्या मुलाला काय दिले हॅपी बर्थडे गिफ्ट? हे बघा, दाखव रे बर्थडे गिफ्ट, दाखव दाखव दाखव, नीट दाखव. ही बघा, मी माझ्या मुलाला बर्थडे गिफ्ट दिली आहे ही चेन. कशी आहे मला कमेंट करून सांगा हा. आणि हा माझा बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे लिहा कमेंटमध्ये. आणि आता आम्ही चाललोय जेवायला. ये ना बाई. आणि ही माझी गुंडी. चला जेवायला. तर जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, बड्डेच्या दिवशी माझ्या मुलांना जे आवडतं ते आम्ही करतो. म्हणजे त्यांना जे खायला आवडतं, जिथे फिरायला आवडतं ते करतो. त्यांच्यासाठी एखादं छोटंसं गिफ्ट घेतो किंवा मग छोटीशी FD करतो किंवा सोन्याची किंवा चांदीची वस्तू घेतो. बाकीचा खर्च करण्याऐवजी आम्हाला हे करणं बरोबर वाटतं. म्हणजे त्यांच्या नावाने थोडीशी सेविंग पण होते. फालतू खर्च, मोठ्या मोठ्या पार्ट्या करणं आम्ही टाळतो. आणि जर तसंच काही गेट टुगेदर करायचं आहे तर आम्ही असं वेगळ्या पद्धतीने करतो. पण बड्डे पार्टी म्हणून मोठा खर्च आम्ही करत नाही. तर आम्ही आलो आहे बाहेर जेवायला आणि स्टार्टरला आम्ही लॉलीपॉप ऑर्डर केले. आणि कमी खर्चात आम्ही असं मीडियम, म्हणजे हे हॉटेल जास्त मोठं नव्हतं, जास्त असं छोटं नव्हतं, जवळच आहे घाटकोपरमध्ये, पण इथे खूप छान जेवण मिळतं आणि आम्ही नेहमी इथेच येतो मुलांच्या बड्डेला वगैरे. आणि हे आम्हाला खिशाला परवडण्यासारखं पण आहे आणि टेस्टी जेवण मिळतं. तर आम्ही स्टार्टरमध्ये इथे चिकन लॉलीपॉप ऑर्डर केलेले आणि आम्ही तेच खात होतो. त्यानंतरनं आम्ही चिकन हंडी पण ऑर्डर केलेली आणि प्रॉन्स हंडी पण ऑर्डर केलेली. त्यानंतर तंदुरी रोटी ऑर्डर केलेली आणि हे सगळं आम्ही जेवण बाहेर जेवलो. तर तुम्ही बघू शकता मस्त असं जिरा सोडा पण घेतलेला मुलीने आणि आम्ही हे असं मस्त एकत्र असं जेवण केलं. मुलांना जे आवडतं ते त्यांना ऑर्डर करायला सांगितलं. तर माझ्या मुलांना चिकन खूप आवडतं, त्यांना मटण अजिबात आवडत नाही. आणि आम्हा दोघांना मच्छी जास्त आवडते, म्हणजे फिश जास्त आवडते. तर मग आम्ही त्यांच्यासाठी चिकन हंडी ऑर्डर केली, आमच्यासाठी प्रॉन्स हंडी, प्रॉन्सची प्लेट ऑर्डर केली. आणि अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी असं जेवण केलं. खूप टेस्टी, खूप छान जेवण होतं. आणि एक दिवस मला आयतं ताट मिळालं, खूप छान वाटलं. गेल्याबरोबर आम्ही ऑर्डर केलं जे पाहिजे ते आणि ते आम्हाला मिळालं. आणि फक्त 700 रुपये आमचं बिल झालं. 700 रुपयात आम्ही चौघंजणं पोटभर जेवून आलो. आपण जे मोठे मोठे खर्च करतो, 4 लोकांना बोलवतो, काही लोक नावं ठेवतात, काही लोक छान नाव काढतात, छान पार्टी केली म्हणतात, काही लोक नावं ठेवतात. मग लोकांना बोलवायचा, एवढा खर्च करायचा, आपल्या मुलाचा बड्डे म्हणून लोकांना पार्टी द्यायची, लोकांना खाऊ घालायचं, त्यापेक्षा तोच खर्च मुलांसाठी
मुलांसाठी करायचा, त्याचा बड्डे त्याच्यासाठी एखादी वस्तू घ्यायची, त्याचा बड्डे त्याच्या नावाने एखादी FD करायची किंवा त्याला जे खायचं आहे त्याला जे आवडतं आहे ते करायचं असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही असाच बड्डे सेलिब्रेट करतो. येताना मस्त अशा वेगळ्या वेगळ्या सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम घेतल्या, कुल्फी घेतल्या, मस्त एकत्र खात आलो. जाताना पण आम्ही चालत गेलो, येताना पण आम्ही चालत आलो आणि तेच पैसे वाचवून आम्ही लोकांनी आईस्क्रीम खाल्ली. तर अशी आम्ही मज्जा केली. आणि तसं पण आम्ही 4 सीट होते, रिक्षावाल्यांनी घेतलं नसतं, कोणाला तरी एकाला चालत यायला लागलं असतं किंवा 2 रिक्षा करायला लागल्या असत्या. तर असा होता माझ्या लाडोब्याचा हॅपी बड्डेचा आजचा दिवस. तर त्याला तुम्ही खूप खूप आशीर्वाद द्या आजच्या बड्डेच्या दिवशी. असा आमचा गेला मस्तपैकी आनंदाचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.